इयत्ता 10वी विषय विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 यामधील प्रकरण क्रमांक 3 सजीवांमधील जीवन प्रक्रिया भाग 2. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामध्ये आपल्याला एकूण 4 मुद्द्यांचा समावेश आपल्याला चर्चा करायची आहे. पहिला मुद्दा आहे लैंगिक आणि अलैंगिक प्रजनन. दुसरा आहे प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान. तिसरा मुद्दा आहे लैंगिक आरोग्य आणि चौथा आहे तो म्हणजे लोकसंख्या विस्फोट. या प्रकरणाची सुरुवात करण्याच्या अगोदर या प्रकरणासंबंधी आपण 9वीमध्ये जो काय अभ्यास केलेला आहे त्याची थोडीशी उजळणी करूया आणि प्रकरणाच्या सुरुवातीलाच असलेल्या 4 प्रश्नांचा या ठिकाणी आपण विचार करू, त्याची उत्तरं घेऊया. पहिला प्रश्न आहे, सजीवातील महत्त्वाच्या जीवन प्रक्रिया कोणत्या आहेत? सजीवामध्ये अनेक जीवन प्रक्रिया कार्यरत असतात. त्यामध्ये श्वसन, रक्ताभिसरण, पोषण, उत्सर्जन, संवेदन क्षमता, प्रतिसाद अशा त्या जीवन प्रक्रिया आहेत. याचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, शरीरात ऊर्जा निर्मितीसाठी कोणकोणत्या जीवन प्रक्रिया आवश्यक आहेत? कोणत्याही सजीवाच्या शरीरामध्ये ऊर्जा निर्मिती करण्यासाठी 3 जीवन प्रक्रिया उपयोगी पडतात. त्या जीवन प्रक्रिया आहेत श्वसन, रक्ताभिसरण आणि पोषण. या 3 जीवन प्रक्रियांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं शरीरामध्ये ऊर्जा निर्मिती होते ते पाहूया. कोणताही सजीव जेव्हा श्वसन करतो तेव्हा श्वसनातून ऑक्सिजन शरीरामध्ये घेतो. हा ऑक्सिजन रक्ताभिसरणामार्फत पेशीपर्यंत पोचवला जातो. पेशीमध्ये पोषण प्रक्रियेतून अन्नसाठा आलेला असतो. अन्नामधील ग्लुकोज असतो, तर त्या अन्नाचं ऑक्सिडीकरण पेशीमध्ये केलं जातं आणि ऊर्जा निर्मिती होते. या प्रक्रियेमध्ये तयार झालेला कार्बन डायऑक्साईड हा रक्ताभिसरण प्रक्रियेमार्फतच उच्छवासाद्वारे शरीराच्या बाहेर टाकला जातो. असं श्वसन, रक्ताभिसरण आणि पोषण या तिन्ही प्रक्रियांमधून ऊर्जा निर्मिती ही सजीवाला होत असते. तिसरा प्रश्न आहे, पेशी विभाजनाचे प्रमुख प्रकार कोणते आहेत आणि त्यामध्ये काय फरक आहे? पेशी विभाजनाचे मुख्यत्वे 2 प्रकार आहेत. एक सूत्री विभाजन आणि दुसरं अर्धसूत्री विभाजन. या 2 विभाजनामध्ये काय फरक आहे? तर सूत्री विभाजन जे आहे याच्यामध्ये सजीवातील गुणसूत्रांची संख्या समान असते आणि एका पेशीपासून 2 पेशी तयार होतात. अर्धगुणसूत्री विभाजनामध्ये काय होतं तर यामध्ये गुणसूत्रांची संख्या निम्मी होते आणि एका सजीवापासून 4 पेशी यामध्ये तयार होतात. हा झाला तिसरा. चौथा प्रश्न आहे, पेशी विभाजनामध्ये गुणसूत्रे कोणती भूमिका बजावतात? पेशी विभाजनामध्ये गुणसूत्र अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. कोणती? तर सजीवांमध्ये असणारे अनुवंशिक गुणधर्म पुढील पिढीमध्ये संक्रमित करण्याचं काम गुणसूत्रे करीत असतात. अशा प्रकारे
मागील वर्षी आपण या ज्या जीवन प्रक्रिया अभ्यासल्या त्यामध्ये आत्ताच सांगितल्याप्रमाणे श्वसन, रक्ताभिसरण, पोषण, उत्सर्जन, संवेदन क्षमता, प्रतिसाद अशा या जीवन प्रक्रिया प्रत्येक सजीवाला जिवंत राहण्यासाठी उपयोगी आहेत. मात्र या वेगवेगळ्या जीवन प्रक्रियासारखीच आणखी एक जीवन प्रक्रिया सजीवांमध्ये आढळते आणि ती म्हणजे प्रजनन, ज्याला रिप्रोडक्शन असे म्हणतात. प्रजनन ही जीवन प्रक्रिया सजीवाला जिवंत राहण्यासाठी उपयोगी नसते, तर तो सजीव ज्या प्रजातीचा आहे ती प्रजाती जिवंत ठेवण्यासाठी मदत करते. म्हणजेच त्या सजीवाचं जातीचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ती उपयोगी पडते. त्याच्यानंतर खाली काही जीवन प्रक्रिया दिलेल्या आहेत. शेजारील चित्रांचं निरीक्षण करा आणि त्या आधारे कोणती जीवन प्रक्रिया तुम्हाला लक्षात आली ते शोधा. मग या ठिकाणी आपल्याला 4 चित्र दिसत आहेत. त्यापैकी पहिलं चित्र जे आहे, या पहिल्या चित्रामध्ये काय दिसतंय तर एक नवीन रोपटं आहे आणि त्या रोपट्याच्या मुळापासून नवीन वनस्पती, नवीन रोप तयार होताना दिसते. याला म्हणतात शाकीय प्रजनन. शाकीय प्रजनन म्हणजे वनस्पतीच्या कोणत्याही अवयवापासून जर नवीन जीव तयार होत असेल तर त्याला शाकीय प्रजनन म्हणतात. इथं ज्या पद्धतीनं मुळापासून नवीन रोप तयार होतं तसं मुळापासून आणि पानापासून शाकीय प्रजनन होऊ शकतं. ब चित्र बघा. ब चित्रामध्ये आपल्याला दिसतंय कोंबडी अंडी देताना दिसते. तर यामध्ये कोंबडीचं जे अंडं आहे त्या अंड्याला अनुकूल परिस्थिती मिळाली, ते अंडं उबवलं गेलं तर त्याच्यापासून नवीन कोंबडीचं पिल्लू किंवा नवीन सजीव त्या ठिकाणी तयार होतो. तिसरं चित्र बघा. या ठिकाणी एक बी रुजताना दिसतोय आणि बी रुजून झाल्यानंतर नवीन पालवी आणि त्याला मुळं फुटलेली दिसतात. ही प्रक्रिया आहे बीजांकुरणाची. चौथं चित्र बघा. या ठिकाणी एकपेशीय सजीव दिसतोय आणि त्याच्या एका पेशीपासून 2 पेशी तयार झालेल्या आहेत. पेशी विभाजन या ठिकाणी झाल्याचं दिसतंय. या 4ही चित्रांमधून आपल्याला कोणती जीवन प्रक्रिया लक्षात आली तर ती जीवन प्रक्रिया आहे ती म्हणजे प्रजनन. मग प्रजनन ही प्रक्रिया बघत असताना पुन्हा या वरील विवेचनावरून खाली 4 प्रश्न परत विचारले गेलेले आहेत. थोडक्यात त्यांचा आढावा घेऊ. पहिला प्रश्न त्यातला आहे तो म्हणजे प्रजाती टिकून राहणे म्हणजे काय. प्रजाती टिकून राहणे म्हणजे एखाद्या सजीवाचं प्रजनन होऊन त्याच्यापासून नवा जीव निर्माण होणं आणि त्यामुळं त्या सजीवाचं अस्तित्व टिकून राहतं. याला म्हणतात प्रजाती टिकून राहणे. दुसरा प्रश्न आहे एका सजीवापासून तयार झालेल्या त्याच प्रजातीचा दुसरा जीव हा जनुकीय दृष्ट्या तंतोतंत पहिल्या सजीवासारखाच असतो का. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नाही असं म्हणता येईल. कारण प्रजनन प्रक्रियेतून तयार होणारा जीव हा प्रजनन कोणत्या प्रकारचं आहे त्यावरती अवलंबून असतं. प्रजनन होत असताना त्या सजीवांच्या मध्ये
जी गुणसूत्र आहेत ती गुणसूत्र एकत्र येतात, त्या गुणसूत्रांचं विभाजन होतं, पेशी विभाजन होतं, युग्मक निर्मिती होते आणि त्यापासून युग्मनज तयार होतो आणि तयार होणारा जीव हा पहिल्या सजीवासारखा असत नाही. हे होतं लैंगिक प्रजननामध्ये. आणि अलैंगिक प्रजननामध्ये मात्र एकच सजीव असतो आणि एका सजीवापासून दुसरा जीव तयार होतो, तो मात्र तंतोतंत पहिल्या सजीवासारखा असतो. तिसरा प्रश्न आहे तो म्हणजे एकाच प्रजातीच्या दोन सजीवांमध्ये तंतोतंत साम्य असणे किंवा नसणे हे कशावर अवलंबून असते. आत्ताच सांगितल्याप्रमाणे एखाद्या सजीवामध्ये आणि त्याच्या पुढल्या पिढीमध्ये तंतोतंत साम्य असणं किंवा नसणं हे त्याच्या प्रजननाच्या प्रकारावर अवलंबून असते. मग प्रजनन जर लैंगिक स्वरूपाचं असेल तर त्या ठिकाणी दोन सजीवांचा समावेश असतो आणि दोन सजीवांमध्ये असणारी गुणसूत्र एकत्र येतात, त्यांचं पेशी विभाजन होतं, त्याच्यापासून युग्मक निर्मिती होते, त्यापासून पुन्हा युग्मनजाची निर्मिती होते आणि नवा पदार्थ तयार होतो. या ठिकाणी तंतोतंत साम्य असणार नाही. अलैंगिक प्रजननामध्ये मात्र एकच सजीव असतो, एका सजीवापासून दुसरा जीव तयार होतो आणि त्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला नवीन तयार होणारा सजीव हा तंतोतंत पहिल्या सजीवासारखाच असतो. चौथा प्रश्न असा आहे, एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होणं आणि पेशी विभाजन यांचा काय परस्पर संबंध आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रजनन ही जी प्रक्रिया आहे त्या प्रजनन प्रक्रियेमध्ये दोन्ही सजीवांमधील किंवा एका सजीवामधील गुणसूत्र भाग घेतात. गुणसूत्र एकत्र येतात, गुणसूत्रांचं विभाजन होतं आणि त्यापासून नवीन जीव तयार होत असतो. मग पेशी विभाजन झाल्याशिवाय या ठिकाणी युग्मनज तयार होत नाही आणि नवा जीव जन्माला येत नाही. अलैंगिक प्रजनन असो किंवा लैंगिक प्रजनन असो, पेशी विभाजन हे होतंच. म्हणून प्रजनन म्हणजे काय तर एका सजीवापासून एकाच प्रजातीच्या दोन सजीवांमध्ये संयोग होऊन नवीन जीव तयार होण्याची प्रक्रिया म्हणजेच प्रजनन. प्रजननाची विशिष्ट अशी व्याख्याच केली गेलेली आहे. ती व्याख्या अशी, एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होण्याच्या प्रक्रियेला प्रजनन असे म्हणतात. मग प्रजनन ही जी जीवन प्रक्रिया आहे ते सजीवांच्या मधील वैशिष्ट्यपूर्ण लक्षणापैकी एक विशेष असं लक्षण आहे. आणि हे प्रजनन सजीवांमध्ये दोन प्रकारे होतं. अलैंगिक प्रजनन ज्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतात आणि दुसरं आहे ते म्हणजे लैंगिक प्रजनन ज्याला म्हणतात सेक्शुअल रिप्रोडक्शन. अलैंगिक प्रजननामध्ये एक गोष्ट प्रामुख्यानं घडते ती म्हणजे या प्रजननामध्ये एकच सजीव सहभाग घेतो आणि त्या ठिकाणी युग्मक निर्मिती वगैरे होत नाही. म्हणून अलैंगिक प्रजननाची व्याख्या अशी आहे, युग्मक निर्मितीशिवाय एखाद्या प्रजातीतील
एकाच जीवानं अवलंबलेली नवजात जीवनिर्मिती प्रक्रिया म्हणजे अलैंगिक प्रजनन होय. आत्ता सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी दोन भिन्न पेशींच्या संयोगाशिवाय हे प्रजनन घडून येत असल्यामुळं नवीन तयार होणारा जो जीव आहे, नवजात सजीव आहे, तो तंतोतंत मूळ सजीवासारखा असतो. आणि म्हणून हे जे अलैंगिक प्रजनन आहे याच्यामध्ये केवळ एका जनकापासून नवीन जीवाची निर्मिती ही गुणसूत्री विभाजनानं होते. या अलैंगिक प्रजननाचा एक फायदा आणि एक तोटा आहे. तोटा असा आहे की जननिक विचरणाचा अभाव या प्रजननामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि फायदा असा आहे की लैंगिक प्रजननाच्या तुलनेत हे प्रजनन वेगानं होतं.